नमस्कार. झणझणीत हिरव्या मिरचीचे लोणचं. तुमच्या घरातलं लोणचं 2 ते 3 दिवसात खराब होतं का? किंवा चव मस्त लागत नाही? आज मी तुम्हाला अशी मिरची लोणच्याची खास रेसिपी दाखवणार आहे, जी 1 महिना टिकेल आणि चव इतकी भारी लागेल की भाकरीसोबत खाणं थांबूच शकणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुमित्रा टिप्समध्ये. इथे तुम्हाला मिळतात सोप्या, घरगुती आणि उपयोगी रेसिपीज. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग पाहूया लागणारं साहित्य. हिरव्या मिरच्या 250 ग्रॅम ताज्या आणि टवटवीत घ्या. मीठ 2 चमचे, हळद 1 चमचा, मोहरी 2 चमचे, खास चव येते. मेथी दाणे 1 चमचा, थोडासा कडूपणा बॅलन्स करतो. हिंग 1 ते 4 चमचे, लिंबाचा रस 3 ते 4 टेबलस्पून, तेल अर्धा कप. लोणचं टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचं. साहित्य सिंपल आहे, पण कॉम्बिनेशन परफेक्ट असलं पाहिजे. सर्वप्रथम मिरच्या 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. आता महत्त्वाची स्टेप, त्या पूर्णपणे कोरडा करा. तुम्ही कापडावर 1-2 तास पसरून ठेवा. पाणी राहिलं तर लोणचं खराब होऊ शकतं. आता मिरच्यांना लांब चिरा द्या किंवा छोटे तुकडे करा. जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर बिया थोड्या काढू शकता. मोहरी आणि मेथ्या हलक्या आचेवर भाजून घ्या. जास्त भाजू नका, नाहीतर कडू लागेल. थंड झाल्यावर जाडसर वाटा. हा मसाला लोणच्यात खूप जबरदस्त टेस्टी देतो. एका मोठ्या भांड्यात मिरच्या घ्या. त्यात मीठ, हळद, मसाला आणि हिंग घाला. आता हाताने किंवा स्पूनने सगळं छान मिक्स करा. प्रत्येक मिरचीला मसाला लागला पाहिजे. तेल गरम करून घ्या आणि पूर्ण थंड होऊ द्या. गरम तेल टाकू नका, त्यामुळे मिरच्या सॉफ्ट होतात. थंड झालेलं तेल मिक्समध्ये घाला. तेल सेफ लाईफ वाढते. आता शेवटी लिंबाचा रस घाला. यामुळे टेस्टी, टँगी आणि फ्रेश लागतो आणि लोणचं जास्त दिवस टिकतं. हे तयार लोणचं स्वच्छ कोरड्या काचेच्या भरणीत भरा. 2 ते 3 दिवस दररोज एकदा हलवा. 3 दिवसात मस्त मुरेल. कधीही ओला चमचा वापरू नका. भरणी पूर्ण ड्राय असावी. तेल नेहमी वर दिसलं पाहिजे. डायरेक्ट सनलाईटमध्ये 1 दिवस ठेवलं तर अजून चव वाढते. तर मित्रांनो, अशी बनवा परफेक्ट हिरवी मिरची लोणचं. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.